मेष राशी ऑगस्ट 2026 मासिक राशी भविष्य। ऑगस्ट 2026 हा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी काही अनपेक्षित घडामोडी, मोठे निर्णय आणि नशिबाला नवी दिशा देणाऱ्या संधी घेऊन येत आहे। या महिन्यात काही घटना अशा घडू शकतात ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण पुढे जाऊन त्याच तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात। काही जुने प्रश्न कायमचे संपण्याची चिन्हे आहेत, तर काही नवीन जबाबदाऱ्या तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी देतील। ग्रहांची स्थिती सांगते की योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर अडकलेली कामे ही वेगाने पूर्ण होऊ शकतात। मात्र घाई, राग आणि अति आत्मविश्वास टाळणे तितकेच आवश्यक आहे। चला तर मग जाणून घेऊया ऑगस्ट 2026 मध्ये मेष राशीच्या व्यक्तींसाठी करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, शिक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात कोणते शुभ संकेत दिसत आहेत। कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहणे आवश्यक आहे आणि या महिन्याचे भाग्य तुमच्या बाजूने नेमके कधी उभे राहणार आहे। ऑगस्ट 2026 हा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी ब्रह्मांडाकडून मिळणाऱ्या नवीन संधींचा महिना ठरू शकतो। अनेक दिवसांपासून ज्या गोष्टींसाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करत आहात, त्या प्रयत्नांची दखल विश्व घेऊ लागल्याची जाणीव या महिन्यात होऊ शकते। काही घटना अगदी योगायोग वाटतील, पण त्या तुमच्यासाठी योग्य दिशा दाखवणारे संकेत असू शकतात। या महिन्यात तुमचे विचार जितके सकारात्मक असतील, तितकी चांगली माणसे, चांगल्या संधी आणि अनुकूल परिस्थिती तुमच्याकडे आकर्षित होण्याची शक्यता वाढेल। म्हणूनच सतत माझ्यासाठी सर्व काही योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने घडत आहे हा विश्वास मनात ठेवा। कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात अचानक एखादी संधी मिळू शकते। ज्या दारावर तुम्ही अनेक दिवस ठोठावत होता, तेच दार आता उघडण्याची वेळ जवळ येऊ शकते। त्यामुळे कोणतीही संधी लहान समजू नका। ब्रह्मांड अनेकदा मोठ्या यशाची सुरुवात छोट्या संधींपासूनच करत असते। ऑगस्ट 2026 हा महिना मेष राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या सामर्थ्याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा ठरू शकतो। गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या गोष्टी तुमच्या मनात सतत फिरत होत्या, त्या आता अधिक स्पष्ट होऊ लागतील। अनेकदा आयुष्यात योग्य संधी समोर असते, पण मनातील भीती, शंका किंवा नकारात्मक विचारांमुळे आपणच ते ओळखू शकत नाही। या महिन्यात स्वतःवर विश्वास ठेवणे हेच तुमचे सर्वात मोठे बळ ठरेल। ब्रह्मांड आपल्याला अनेकदा थेट उत्तर देत नाही, तर परिस्थिती, भेटणारी माणसे आणि नवीन संधी यांच्या माध्यमातून दिशा दाखवते। त्यामुळे या महिन्यात एखादी नवीन ओळख, अचानक मिळालेला फोन, एखादी छोटी कल्पना किंवा एखादा साधा योगायोगही तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो। प्रत्येक अनुभवाकडे खुल्या मनाने पहा। तुम्ही जर सतत हे होणार नाही असा विचार करत राहिलात, तर तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो। पण मी प्रयत्न करीन आणि योग्य संधीचा फायदा घेईन अशी मानसिकता ठेवल्यास निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येतील। सकारात्मक विचार हे यशाची हमी नसतात, पण ते प्रयत्न करण्याची ताकद नक्कीच वाढवतात। करिअरच्या क्षेत्रात हा महिना प्रगतीची दारे उघडू शकतो। वरिष्ठांशी संवाद सुधारेल, तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन कल्पनेतून फायदा होण्याची शक्यता आहे। मात्र प्रत्येक निर्णय माहिती पडताळूनच घ्या। आर्थिक बाबतीत हा महिना नियोजनाचा आहे। खर्च आणि बचत यांचा योग्य समतोल साधला तर पुढील काही महिन्यांसाठी चांगला पाया तयार होईल। उत्पन्न वाढवण्याच्या संधी दिसल्या तरी त्यांचा विचारपूर्वक लाभ घ्या। कौटुंबिक वातावरणात संवाद महत्त्वाचा राहील। एखादा जुना गैरसमज दूर होऊ शकतो। तुमच्या शांत स्वभावामुळे अनेक प्रश्न सहज सुटू शकतात। प्रेमसंबंधात असलेल्याने एकमेकांशी प्रामाणिक संवाद ठेवला तर नाते अधिक दृढ होईल। विद्यार्थ्यांसाठी हा महिना सातत्याचा आहे। रोज थोडासा अभ्यास केल्याने मोठा फरक पडू शकतो। स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवावा। आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नका। पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम तुमची ऊर्जा टिकवून ठेवतील। मानसिक शांततेसाठी दररोज काही मिनिटे ध्यान किंवा शांत बसण्याचा प्रयत्न करा। या महिन्यात स्वतःसाठी एक सकारात्मक संकल्प करा। मी प्रत्येक दिवस नवीन संधी म्हणून स्वीकारतो। मी मेहनत करतो, योग्य निर्णय घेतो आणि माझ्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या संधींचे स्वागत करतो। माझा आत्मविश्वास, माझी कृती आणि माझी सकारात्मक वृत्ती मला माझ्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात आहे। लक्षात ठेवा, नशीब, संधी आणि प्रयत्न यांचा सुंदर संगम घडला की प्रगतीची शक्यता वाढते। म्हणूनच या महिन्यात केवळ चांगल्या गोष्टींची वाट न पाहता प्रत्येक दिवस कृतीने अर्थपूर्ण बनवा। तुमची मेहनत, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच तुमच्या यशाचे खरे आधारस्तंभ ठरू शकतात। ऑगस्ट महिन्यात ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात काही गोष्टी शांतपणे बदलू लागेल। हे बदल सुरुवातीला फारसे जाणवणार नाहीत,
पण महिना संपेपर्यंत तुम्हालाच वाटेल की काहीतरी अदृश्य शक्ती योग्य लोक, योग्य संधी आणि योग्य विचार तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. काही दिवसांपासून तुम्ही एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल तर ते उत्तर थेट मिळणार नाही. ते एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून, एखाद्या छोट्याशा प्रसंगातून किंवा अचानक मनात आलेल्या विचारातून मिळू शकते. म्हणून या महिन्यात प्रत्येक अनुभवाला महत्त्व द्या. कधी कधी विश्व आपल्याशी शब्दांनी नाही तर संकेतांनी संवाद साधते. या महिन्यात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी संपतील आणि त्याच वेळी नवीन सुरुवात होईल. जे नाते, सवयी किंवा विचार तुमच्या प्रगतीला अडवत होते ते हळूहळू मागे पडू लागतील. सुरुवातीला हा बदल अस्वस्थ वाटू शकतो, पण पुढे त्याच बदलामुळे तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार होईल. विशेष म्हणजे या महिन्यात तुमच्या अंतर्मनाचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येईल. एखाद्या निर्णयाबद्दल मन वारंवार एकच संकेत देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. शांतपणे विचार करून योग्य कृती करा. तुम्ही ज्या गोष्टींवर मनापासून विश्वास ठेवून सातत्याने मेहनत करत आहात त्याची पहिली सकारात्मक चिन्हे या महिन्यात दिसू शकतात. ती मोठी यशस्वी घटना नसली तरी ती पुढील मोठ्या यशाची सुरुवात असू शकते. या महिन्यात स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. मी भीतीमुळे थांबलो आहे का की योग्य वेळेची तयारी करत आहे? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तरच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. ब्रह्मांड प्रत्येकाला संधी देते, पण त्या संधी ओळखण्याची मनशांत विचार आणि स्पष्ट कृती सातत्यपूर्ण असावी लागते. त्यामुळे या महिन्यात तक्रारींपेक्षा कृतज्ञता, घाईपेक्षा संयम आणि शंकेपेक्षा विश्वास यांना अधिक स्थान द्या. महिन्याच्या शेवटी तुम्हाला एखादा असा अनुभव येऊ शकतो ज्यामुळे हे सगळे एका कारणासाठीच घडलं होतं याची जाणीव होईल. कदाचित तो एखादा फोन असेल, एखादी भेट असेल, एखादी नवीन सुरुवात असेल किंवा स्वतःबद्दल झालेला एखादा महत्त्वाचा बदल असेल. मेष राशीच्या व्यक्तींनो, ऑगस्ट 2026 तुम्हाला एक महत्त्वाची शिकवण देऊ शकतो. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या वेळेनुसार घडेलच असे नसते, पण प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवून पुढे जाण्याची संधी नक्की देते. जर एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे झाली नाही तर लगेच ती अपयश आहे असा निष्कर्ष काढू नका. अनेकदा आज जे अडथळे वाटतात तेच उद्या तुम्हाला मोठ्या संकटांपासून वाचवणारे ठरतात. त्यामुळे प्रत्येक अनुभवाकडे शांत मनाने पहा. या महिन्यात स्वतःवर विश्वास ठेवणे, मेहनतीत सातत्य ठेवणे आणि योग्य संधी आल्यावर धाडसाने पुढे जाणे हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य असेल. लक्षात ठेवा, संधी अनेकांना मिळतात, पण त्या ओळखून कृती करणारेच पुढे जातात. जर तुम्ही सतत नकारात्मक विचार, भीती आणि भूतकाळातील अपयश यांनाच धरून बसलात तर नवीन संधी दिसूनही त्यांचा फायदा घेणे कठीण होईल. पण मनात आशा, कृतज्ञता आणि आत्मविश्वास ठेवून प्रत्येक दिवसाची सुरुवात केली तर तुमचे निर्णय अधिक स्पष्ट आणि परिणामकारक होऊ शकतात. ब्रह्मांडाची ऊर्जा ही तुमच्या प्रयत्नांची जागा घेत नाही, पण ती तुम्हाला योग्य दिशेने चालत राहण्याची प्रेरणा देऊ शकते. म्हणून केवळ चमत्काराची वाट पाहू नका. तुमच्या ध्येयासाठी दररोज एक छोटे पाऊल उचला, कारण सातत्याने टाकलेली छोटी पावलेच एक दिवस मोठ्या यशापर्यंत पोहोचवतात. या महिन्यात स्वतःला वारंवार आठवण करून द्या, मी माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या संधीचे मनापासून स्वागत करतो. मी भीतीपेक्षा विश्वासाची निवड करतो आणि तक्रारींपेक्षा कृतींवर भर देतो. माझी मेहनत, माझी सकारात्मक वृत्ती आणि माझा संयम मला योग्य वेळी योग्य फळ देईल. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा. जे तुमच्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचेलच. हा ऑगस्ट महिना तुमच्यातील नव्या आत्मविश्वासाला जागवणारा आणि प्रगतीच्या दिशेने प्रेरणा देणारा ठरो.